मित्रांनो, रिसेंटलीच मागील काही दिवसापूर्वी आमचा पुण्यामध्ये एक सेशन झाला की ज्याच्यामध्ये आम्ही वन टू वन इंटरॅक्ट केलं बऱ्याच लोकांशी आणि ते क्वेश्चन मला प्रामुख्याने जाणवला तो म्हणजे इंट्राडे. आणि बरेच लोक तिथे येण्याआधी त्या इंट्राडेमध्ये ट्रॅप होत होते किंवा लॉस करत होते आणि जिथे मी प्रॅक्टिकली दाखवलं कारण तो एक लाईव्ह सेशन होता. पण मला असं जाणवलं की बऱ्याच कमेंट्समध्ये पण आहे ना इंट्राडे विषयी खूप सारे प्रश्न पडतात. म्हणतात चला की त्या लोकांबरोबरच मला वाटलं आपल्या सगळ्या युट्यूब कम्युनिटीला पण ह्याच्याविषयी थोडं डिटेल नॉलेज देणं गरजेचं आहे. आणि आज आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलोय. तुम्ही पण इंट्राडे करताय, इंट्राडेमध्ये लॉस होताय, ट्रॅप होताय, समजत नाही कुठले स्टॉक्स घ्यावे, काय करावं, अशा सगळ्या प्रश्नांवर तुम्हाला याच्यामध्ये उत्तर मिळायला नक्कीच मदत होईल. कारण हा थोडा एक ब्रीफ असेल याच्यामध्ये. तुमचं एक वेल इन्फॉर्म डिसिजन कसा घ्यायचा ना हे सगळं ह्यामध्ये मी सांगायचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला पण इंट्राडेमध्ये जे काही लॉस होतात ना त्याच्यामध्ये कंट्रोलवर येता येईल. मित्रांनो नमस्कार, मी शंभूराज खमकर तुमच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल क्विकली सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा जेणेकरून आमच्याशी नेहमी अपडेटेड राहताल. पहिली गोष्ट, तुम्ही जर इंट्राडे करताय ना तर तुम्हाला मी काही 5 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. त्या 5 गोष्टींना तुम्ही प्रॉपर पद्धतीने प्लॅन करा. आणि जर ह्या 5 गोष्टींवर तुम्हाला ऍक्च्युली प्लॅन करणं जमत नाही तर ह्या गोष्टी कळतच नाही तर पहिली गोष्ट तुम्ही पुढचे 21 दिवस इंट्राडे थांबवणार आहे. आता 21 दिवसच का हे पण मी तुम्हाला सांगेल जेणेकरून तुम्हाला एक छान एक रूल बनवता येईल आणि एक चांगली सिस्टीम आपल्याला याच्यामध्ये फॉर्म करता येईल. तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर इंट्राडे करताय तर एक चेक पॉईंट्स आपण याच्यामध्ये बनवूया. आणि चेक पॉईंट्स करता जेव्हा हे चेक पॉईंट क्लिअर होतील तेव्हाच पुढे जायचंय. कारण जेव्हा एखादा मोठा ऍक्टिव्ह ट्रेडर आहे की जो मार्केटमध्ये कन्सिस्टंट ट्रेडिंगचं काम करतो तर तो एक चेकलिस्टवर काम करतो जे ऑलरेडी मी तुम्हाला शिकवलेलं आहे. ओके, तर याच्यामध्ये एक पहिली चेकलिस्ट आपल्यासाठी असणार आहे ट्रेड करण्याच्या आधी. तर ट्रेड घेताना तुम्हाला मार्केटची व्होलॅटिलिटी आणि ट्रेंड नॉर्मली चेक करायचं आहे. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, आपण नॉन व्होलॅटाईल मार्केटमध्ये म्हणजे ज्या दिवशी मोमेंटच नाहीये आणि त्या दिवशी मी ट्रेड करायला जातोय ना तर तिथे आपण मोस्टली इंट्राडे मध्ये काय होत असतो याच्यामध्ये ट्रॅप होत असतो. दुसरी गोष्ट, मार्केटचा ट्रेंड. नॉर्मली मार्केटचा ट्रेंड बघा, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साइडवेज हे 3 प्रकारचे ट्रेंड आहेत. आणि कुठल्याही ट्रेडमध्ये आपण ट्रेंडमध्ये ट्रेड चांगल्या पद्धतीने करू शकतो. पण साइडवेज जर ट्रेंड असेल ना तर इथे मोस्टली तुम्हाला थोडं ब्रेक लावायचं तुमच्या ट्रेडिंग सिस्टीमला. कारण इथे नॉर्मली लोक जास्त ट्रॅप होत असतात याच्यामध्ये. आणि पहिली गोष्ट, व्होलॅटिलिटी आणि हा जो ट्रेंड हे समजण्याने तुम्हाला मार्केटचा एक सेंटिमेंट काढता आला पाहिजे. नॉर्मली मी खाली आपल्या टेलिग्रामची लिंक दिली आणि फ्री ग्रुप आहे, काही ते पैसे वगैरे लागणार नाहीयेत. तर त्या ग्रुपवर काय होतं, मी रोज अपडेट देतो की मार्केटचा आजचा सेंटिमेंट काय राहील. खाली लिंक दिली, त्या लिंकवर जायचं आणि कंपल्सरी जॉईन करा. त्याच लिंकवरून जावा जेणेकरून चुकीच्या ग्रुपमध्ये ऍड नाही होणार तुम्ही याच्यामध्ये. म्हणजे व्होलॅटिलिटी क्लिअर झाली. पण आता फक्त व्होलॅटिलिटी आणि ट्रेंड बघून पण नाही जुळत याच्यामध्ये. दुसरी गोष्ट, कुठलाही इंट्राडे तुम्ही करताय तर याच्यामध्ये बघावी लागते म्हणजे त्या स्पेसिफिक स्टॉकची असलेली लिक्विडिटी. इंडेक्समध्ये ट्रेड करतोय मी, निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, फिन निफ्टी किंवा तुम्ही बँक एक्समध्ये ट्रेड करताय तर तिथे काय एवढा फरक नाही जाणवणार का, तर तिथे बऱ्यापैकी त्याच्यामध्ये लिक्विडिटी अवेलेबल असते. परंतु जेव्हा तुम्ही मोर स्टॉक स्पेसिफिक असता मग ते इक्विटी ट्रेड कराल किंवा ते ऑप्शन्समध्ये किंवा फ्युचर्समध्ये ट्रेड कराल याच्यामध्ये. ओके, तर तिथे मोस्टली लिक्विडिटी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात जाणवते. आणि लक्षात ठेवा, इंट्राडे करताय तर त्याच्या स्टॉक्समध्ये लिक्विडिटी असणं गरजेचंच आहे याच्यामध्ये. का माहितीये का तुम्हाला, समजा तुम्ही एखादा स्टॉक आहे, मोस्टली बघा की स्मॉल कॅप आणि पेनी कॅप ह्या स्टॉक्समध्ये बऱ्यापैकी लिक्विडिटी कमी असते आणि ह्या स्टॉक्समध्ये ना मोस्टली गॅप ट्रेडिंग जास्त होतं. म्हणजे गॅप अप होत जातील किंवा गॅप डाऊन होत जातील याच्यामध्ये. यामुळे काय होतं माहिती का, तुम्ही बऱ्याच वेळेला एंट्री करता, बऱ्याचपैकी नॉशनल प्रॉफिट दिसतो की मी अरे खूप छान प्रॉफिटमध्ये आहे ह्या कंडिशन्सला. पण ऍक्च्युली जेव्हा तुम्ही बुक करायला जाता तेव्हा ऍक्च्युली तिथे काय असतं की तुम्हाला बाहेर पडता येत नाही त्या कंडिशन्सला. ओके, मग नॉर्मली आपल्याला काय करायचं इथे की जेव्हाही तुम्ही इंट्राडे करताय तर पेनी आणि स्मॉल कॅपचे स्टॉक्स अवॉइड करायचे. मोस्टली तुम्ही लार्ज कॅपला प्रेफर करा किंवा मिड कॅपला प्रेफर करा. ओके, त्यात लार्ज कॅप तर मी तुम्हाला सांगेल की पहिल्या 100 कंपन्या किंवा हार्डली 250 निफ्टीच्या कंपन्या ह्या तुमच्यासाठी ट्रेडिंगसाठी उत्तम राहतील. ओके, आता हे उत्तम का राहतील याच्यामध्ये, कारण नॉर्मली कुठलाही ट्रेड घेताय तर तुम्हाला महत्त्वाचं त्याच्यामध्ये टेक्निकल कळलं पाहिजे, जो आपला 3 नंबरचा सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा आहे. लक्षात ठेवा. ओके, तुम्ही जर ह्याच्यामध्ये इंट्राडे करताय तर टेक्निकल तुम्हाला पाहता आलंच पाहिजे. आणि तुम्हाला जर टेक्निकलच येत नाही आणि तुम्ही ट्रेड करताय तर इथे प्रॉबॅबिलिटी जास्त आहे तुम्ही लॉसमध्ये जाण्याची. मग टेक्निकल म्हणजे काय बघायचं, कारण बघा इंडेक्समध्ये तुम्ही बघताय परंतु प्रत्येक स्टॉकचा एक सेक्टर असतो आणि त्या सेक्टरचा काय पॅटर्न बनतोय. आणि नॉर्मली प्रत्येक स्टॉक कुठल्या ना कुठल्या पॅटर्नमध्ये ट्रेड करत असतो. बघा मार्केटमध्ये खूप सारे पॅटर्न्स असतात. स्टॉक चार्ट जेव्हा तुम्ही रीड करता हे तुम्हाला तेव्हा समजतं. तर तुम्हाला काय चेक करायचं याच्यामध्ये टेक्निकलमध्ये की तो स्टॉक आत्ता सध्या कुठल्या एका स्पेसिफिक चार्ट पॅटर्नमध्ये ट्रेड करतोय का, किंवा याच्यामध्ये तो अप ट्रेंडमध्ये आहे, डाऊन ट्रेंडमध्ये, साइडवेज आहे, कुठे फ्लॅग पोल, कुठे कप अँड हँडल. कारण काय होतं याच्यामध्ये, जेव्हाही तो स्टॉक त्या टेक्निकलचा जो काही एक
झोन बनलेला असतो, त्याच्यामधून जेव्हा तो बाहेर पडेल तेव्हा त्याच्यामध्ये एक रॅली मिळेल आणि तो बाहेर पडायची वेळ आणि तुमची ऍक्च्युली स्क्रीन समोर असलेली वेळ ही जर मॅच असेल ना तर तिथे एक चांगला प्रॉफिट आपण घेऊन जातो. आणि हे जर नाही जमलं तर बऱ्याच वेळेला आपण तिथे ट्रॅप होतो, कारण मित्राने घेतला, ह्याने घेतला, टीव्हीवर पाहिला, असं करून आपण तिथे आलेला असतो. आणि अशा स्टॉक्समध्ये प्रॉफिट होण्याचे चान्सेस नक्कीच कमी असतात जर तुम्ही अशा स्टॉकला टेक्निकल ब्रेकआउटला जेव्हा त्याची रॅली झाल्यावर एंट्री करताय. कारण नॉर्मली आपल्या कानावर तेव्हाच पडतो जेव्हा आपण दुसऱ्याने कोणीतरी सांगितलेला असतो, कारण तेव्हा मोस्टली त्याच्यामधली मुवमेंट झालेली असते. हे का सांगतं, मोस्टली लोक ह्या पॅटर्न्समध्ये फसतात आणि मग कुठेतरी फेक मुवमेंट येते आणि तो रेजिस्टन्स पासून फिरतो आणि आपण तिथे मग ट्रॅप होतो. ओके, क्लिअर झालं. तर टेक्निकल पॅटर्न्सवर तुम्हाला मोस्टली फोकस करायचं याच्यामध्ये. आता मित्रांनो 3 गोष्टी क्लिअर झाल्या, पण चौथी इतकी महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये, ते म्हणजे जोही स्टॉक मध्ये तुम्ही ट्रेड करताय त्याचा स्प्रेड बघा. आता स्प्रेड म्हणजे काय असतो बघा, एक सिंपल गोष्ट, कुठलाही स्टॉक घ्यायचा आहे मला तर याच्यामध्ये बायर्स आणि सेलर्स दोघे असणार आहेत. क्लिअर. मग मी ते चेक करेल की बायर, आता बघा की तुम्ही नॉर्मली निफ्टीच्या टॉप 100 कंपन्यांमध्ये गेला ना तर तुम्हाला बायर आणि सेलरमध्ये हार्डली 5 ते 10 पैशाचा गॅप दिसेल, कारण त्याचा जो टिक पॉईंट असतो तो 5 पैशाचा असतो. ओके, नॉर्मली 5 ते 10 पैशाच्या गॅपमध्ये तुम्ही घेतलेल्या स्टॉकमध्ये असाल तर तुम्हाला क्विक एंट्री एक्झिट करायला सोपं जातं. बरेच स्टॉक असे असतात मिड कॅप किंवा त्याच्या पुढच्या कॅटेगरीमध्ये की ज्यांच्यामध्ये एक मोठा स्प्रेड असतो, म्हणजे बायर आणि सेलरमध्ये 2-3 रुपयाचा गॅप असेल किंवा त्याच्यापेक्षाही मोठा, तर काय होईल, भले तो वरती गेला की मला पटकन मोठा प्रॉफिट दिसेल, पण एक्झिटच्या वेळी तो फास्ट जर खाली आला तर मला तिथे तेवढा लॉस पण बेअर करावा लागतो. कारण इंट्राडे मध्ये इम्पॉर्टंट गोष्ट असते तुम्ही किती फास्ट डिसिजन घेताय, कारण इंट्राडे म्हणजे 350 cc ची बाईक चालवल्या जाते आणि ही बघ बाईक चालवायची असेल तर तुमच्याकडे तेवढं स्किल असलं पाहिजे, नाहीतर ऍक्सिडेंट हा होणारच आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. ओके, या बरोबर स्प्रेड बरोबर मला चेक करायचं की त्या स्टॉकमध्ये व्हॉल्यूम आहे का, कारण आम्ही बऱ्याच वेळेला बघतो की लोक ज्या स्टॉकमध्ये ट्रॅप होतात, अहो सर इथे लॉस झाला असं येत असतं आमच्याकडे, तर मला असं दिसतं याच्यामध्ये की अरे याच्यामध्ये व्हॉल्यूमच नाहीये. आणि व्हॉल्यूम नाहीये म्हणजे एखादा स्टॉक असतो की हार्डली त्याच्यामध्ये 1-2-3 लाख व्हॉल्यूम जनरेट होतोय आणि तुम्ही त्याच्यामध्ये जर एंट्री करताय तर फसणार आहे, लक्षात ठेवा. ओके, तर एक हेल्दी व्हॉल्यूम पाहिजे. ओके, जो जेव्हा एखाद्या स्टॉकमध्ये चांगला व्हॉल्यूम असतो तर त्याचा स्प्रेड कमी पण असणार आहे नॉर्मली, आणि व्हॉल्यूम आणि स्प्रेड ह्याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला थोडं जुळवता आलं पाहिजे, आणि ज्याला जुळवता येतं तो इंट्राडे मध्ये चांगल्या स्टॉक्सला निवडू शकतो आणि त्याच्यामध्ये ट्रेड करू शकतो. ओके, आता ही गोष्ट झाली याच्यामध्ये. आता ह्या सगळ्या गोष्टींबरोबर एक 5 नंबरची गोष्टी आपल्याला फोकस करायचं, ती म्हणजे न्यूज अँड इन्व्हेस्टमेंट मोमेंटम. ओके, आता काय असतं बरं, हे बघा आपण हे 4 गोष्टी बघतो, इंट्राडे करतो याच्यामध्ये, परंतु बऱ्याच वेळेला इंट्राडे मध्ये एखादी न्यूज येते तर तिचा जास्त मोठा इम्पॅक्ट कुठल्याही न्यूजचा इंट्राडे ट्रेडर्सला फटका बसतो. मग तो एकतर पॉझिटिव्ह साईडला असेल किंवा निगेटिव्ह साईडला असेल, म्हणजे तुम्हाला एकतर चांगला प्रॉफिट होणार आहे किंवा मजबूत लॉस होणार आहे, कारण ती न्यूज तेवढी इम्पॅक्टफुल असते. मग चेक करा कुठली न्यूज मार्केटमध्ये येते तर ह्या न्यूजचा इम्पॅक्ट कुठल्या कुठल्या स्टॉक्सला कुठल्या कुठल्या सेक्टरला होणार आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ही न्यूज किती पॉवरफुल आहे. समजा एखाद्या ग्लोबल मोठ्या वॉरची न्यूज आली तर याचा अर्थ आहे की मोठ्या प्रमाणात स्टॉक्समध्ये फॉलो होईल. स्टॉक स्पेसिफिक न्यूज आली की बाबा अमुक अमुक प्रमोटर्सने फ्रॉड केला किंवा कंपनीवर रेड पडली, अमुक अमुक याच्यामध्ये गोष्टी येतील. आता एखादी न्यूज येते की कंपनीचे सेल्स डाऊन झाले, तर याचा अर्थ काय होतो की ती कंपनीचा फंडामेंटल न्यूज आहे, तो किती सेल्स डाऊन झालाय ह्याच्यावर तो किती दिवस खाली जाईल हे आपल्याला याच्यामध्ये जज करता येतं. कारण काय होतं लक्षात ठेवा, न्यूज बेस्ड ट्रेडिंग मी जेव्हा करतो ना तेव्हा मी व्होलॅटिलिटी मार्केटची आहे ना ती मला गेज करता आली पाहिजे, मला ती मेजर करता आली पाहिजे आणि तिच्यावर मला ट्रेड करता आला पाहिजे. आणि हे जर तुम्हाला होत नाहीये तर न्यूज बेस्ड ट्रेडिंग पासून लांब राहा, कारण बहुतांश लोक याच्यामध्ये अडकतात. म्हणजे बघा एखाद्या स्टॉकमध्ये चांगली न्यूज येते, 2-3 दिन 4-5 दिवस कंटिन्यू पळतो आणि नंतर ना आपण त्याच्यामध्ये एंट्री करतो आणि आपण तिथे मोस्टली ट्रॅप होत असतो. त्यामुळे एखादं इलेक्शन आहे, कंपनीचे रिझल्ट आहे किंवा ग्लोबल इव्हेंट असेल जो काही, ओके, त्या दिवशी जर तुम्हाला आधी सांगितलेले 4 मुद्दे क्लिअर असतील, मार्केट व्हॉलॅटिलिटी, लिक्विडिटी, टेक्निकल आणि स्टॉकचा स्प्रेड, ओके, ह्याच्या रिलेटेड असणाऱ्या गोष्टी ट्रेंड सहित, तरच तुम्ही ऍक्च्युअली न्यूज बेस्ड किंवा इव्हेंट बेस्ड ट्रेड करायचे, नाही तर म्हणजे शांत बसायचं याच्यामध्ये. कारण काय होतं याच्यामध्ये, इथे आपण विनाकारण ह्या जर गोष्टी केल्या तर याचा रिझल्ट लॉस मध्ये, आणि आपण एवढं कष्ट करून पैसे कमवतो, मार्केटमध्ये चांगला पोर्टफोलिओ म्हणजे चांगलंच आहे, पण अनवॉन्टेड लॉस का करायचे याच्यामध्ये. ओके, त्यामुळे मित्रांनो ह्या मी 5 गोष्टी सांगितल्या, कशा वाटल्या बरं सांगा. ह्यातल्या 5ही गोष्टींवर काम करा, आणि तुम्ही जर ह्या गोष्टींवर काम न करता ट्रेड करताय तर विचार करा, याच्या आधी पण तुम्हाला लॉस झालेले असतील जे पुढे कंटिन्यू होत राहतील. त्यामुळे ह्या गोष्टींवर काम करा जेणेकरून तुम्हाला ह्या लॉसच्या गर्दीतून बाहेर येता येईल, किंवा तुम्ही जरी नवीन असाल तर तुम्हाला एक चांगला मार्ग याच्यामध्ये शोधता
बघता येईल. याचबरोबर तुम्हाला असं वाटतं की याचबरोबर आम्हाला थोडं अजून डीप कन्सेप्ट शिकायचे तर मी प्रत्येक महिन्यामध्ये ना 2 बूट कॅम्प घेत असतो. अगदी बिगिनर लेवलच्या लोकांपासून ॲडव्हान्स लेवलच्या लोकांना याच्यामध्ये शिकता येतं, ज्याच्यामध्ये इंट्राडे स्विंग ट्रेडिंग मी दाखवत असतो आणि किरकोळ याच्यामध्ये काय खूप फी वगैरे असं काहीच नसतं याच्यामध्ये. ओके, तर त्याची लिंक खाली दिलेली आहे मी. तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघाल आणि तुमच्या आसपास जो बूट कॅम्प असेल तो तुम्हाला जॉईन करता येईल. त्याची लिंक खाली आहे. तुम्हाला जर वाटतंय की खरंच आम्हाला ह्या गोष्टींवर काम करणं गरजेचं आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला तो बूट कॅम्प पण येणाऱ्या काळामध्ये नक्कीच एक गाईड ठरू शकतो तुमच्या ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीसाठी. ओके, आता मित्रांनो सांगा मला हे जे काही मी 5 चेक पॉईंट्स दिले ह्याच्यावर काम करा आणि ह्यातल्या कुठल्या चेक पॉईंटमुळे तुमचा लॉस होत होता हे प्लीज मला कमेंट करून सांगा. ओके, आणि हा जर व्हिडिओ व्हॅल्युएबल वाटला ना तर बिंदास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या लोकांपर्यंत शेअर करा तर त्यांनाही समजू द्या. स्टॉक मार्केट इन डेप्थ मध्ये प्रामाणिकपणे शिकवणारा 100च खामकर आपला चॅनल आहे जो आपल्या प्रत्येक मराठी माणसाच्या घरापर्यंत पोहोचला पाहिजे, ज्यालाही मार्केटमध्ये चांगली इन्व्हेस्टमेंट करायची, चांगला पोर्टफोलिओ बनवायचा आहे आणि चांगलं ट्रेडिंग शिकायचं आहे अशा प्रत्येकापर्यंत.